स्वादिष्ट स्वयंपाक करताना उपयोगी पडतील अशा 40 किचन टिप्स। नंबर 1. मटकीची उसळ बनवताना आमचूर पावडर घातल्यास उसळ अधिक चविष्ट होते। नंबर 2. मसालेदार इडली बनवण्यासाठी कोथिंबीर, मिरची, लसूणचा ठेचा, भाजलेली धने जिरे पूड तसेच खोबऱ्याचा कीस टाकावे, यामुळे इडल्या चविष्ट होतात। नंबर 3. बाजारातून कांद्याची पात जास्तच आणल्यास बारीक कट करून उन्हात वाळवून घ्यावे। भेळ किंवा चिवड्यामध्ये तळून वापरल्यास चिवडा भेळ अप्रतिम चविष्ट होतो। नंबर 4. उन्हाळ्यातील दिवसात आरामदायक सुती कपड्याचा वापर करावा, त्यामुळे शरीराला जास्त घाम येणार नाही आणि सुती कपड्यामधून शरीराला हवा मिळेल। नंबर 5. लोणचे सुकले असल्यास थोडेसे तेल गरम करून थंड करून त्यात घालावे, त्यामुळे जुने लोणचे पुन्हा मऊ होऊन चविष्ट होते। नंबर 6. कोणत्याही प्रकारची भजी गरम सर्व करताना त्यावर चाट मसाला चिमूटभर घातल्यास अधिक चविष्ट लागतात। नंबर 7. तुरीच्या डाळीची आमटी बनवताना शेवंग्याच्या शेंगाचे तुकडे टाकताना पाव वाटी चिंचेचा कोळ आणि छोटा तुकडा गुळाचा टाकावा, त्यामुळे आमटी गोड आंबट चविष्ट होते। नंबर 9. काचेच्या भांड्यावर पांढरा थर किंवा चकचकीत दिसण्यासाठी लिंबाच्या फोडीने घासावेत, त्यामुळे काचेची भांडी चमकतील। नंबर 10. काचेच्या भांड्यात किंवा कटोरीमध्ये कुठलाही गरम पदार्थ किंवा पेय टाकू नये, काच फुटण्याची शक्यता असते। अशा वेळी पदार्थ टाकताना काचेच्या भांड्याखाली जाडसर ओला कपडा ठेवावा। नंबर 11. काही लोक जेवण खूप लवकर करतात, त्यामुळे अन्न लवकर पचत नाही, लठ्ठपणा वाढतो, त्यामुळे हृदयविकारासारखा आजाराचा त्रास होऊ शकतो। अन्न नेहमी बारीक करून खावेत। नंबर 12. लहान मुलांना बाळकपाचा त्रास असल्यास आवळ्याचे च्यवनप्राश द्यावे, त्यामुळे खूप आराम होतो। किंवा खराब न होण्यासाठी खोबऱ्याचा तुकडा टाकावा। नंबर 14. आहारामध्ये जवस बियाचे पावडर करून खावेत। जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे केस गळती कमी आणि केस सफेद लवकर होत नाही, दररोज खावे। नंबर 15. आहारात हिरव्या भाज्या पालेभाज्याचा दररोज वापर केल्यास अनिमियासारखा रोग होणार नाही। नंबर 16. उन्हामध्ये हात आणि पाय काळवडले असतील तर गुलाब पाणी, कॉफी पावडर आणि थोडीशी साखर टाकून हातपायाला स्क्रब करत घासावे, त्यामुळे हातपाय उजळतात। नंबर 17. ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास पुदिन्याचे पाणी उकळून ते पाणी चहाप्रमाणे प्यावे। रिकाम्या पोटी आवळा चूर्ण खावेत आणि भरपूर पाणी प्यावे, यामुळे ॲसिडिटीचा त्रास कधीच होणार नाही। नंबर 18. हाताला लसूण सोलल्यानंतर वास येतो तर थोडे कोलगेट लावून हात स्वच्छ धुवावेत। नंबर 19. कोणत्याही धातूच्या भांड्यात आमरस किंवा आंबट पदार्थ ठेवू नये, पदार्थाचा रंग बदलून खाण्यास विषयुक्त होऊ शकतो। नंबर 20. उन्हाळा सुरू होतोय, यामुळे नारळ पाणी अवश्य प्यावे। टाळूवरच्या त्वचेतील ओलावा टिकून राहतो, यामुळे केसाची वाढ होऊन गळतीचे प्रमाण कमी होते। नंबर 21. आहारामध्ये भाताचे सेवन केसासाठी उपयुक्त असते, त्यामुळे आहारात भाताचा समावेश दररोज ठेवावे। नंबर 22. जर तुम्ही केसासाठी हेअर ड्रायर किंवा इतर उपकरणांचा वापर करत असाल तर त्यामुळे केस खराब होऊ शकतात, वापर मर्यादित ठेवा। नंबर 23. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर तीळ वाटून त्यात मध मिक्स करावे। हे पेस्ट 20 मिनिट चेहऱ्यावर ठेवून साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावेत। नंबर 24. कच्च्या पपईचा शिरा करत असताना ड्रायफ्रूटसोबत चेरीसुद्धा टाकावीत। नंबर 25. चिवडा कुरकुरीत होण्यासाठी पोहे 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळू घालावेत।
नंबर 26. दहीवडे स्पंजी मऊ होण्यासाठी वाटलेल्या डाळीत थोडे दही टाकावे, त्यामुळे तेलसुद्धा जास्त वडे शोषत नाही. नंबर 27. तांदळाच्या डब्यात वेखंडाचे किंवा तेजपान ठेवल्यास किडे अळ्या पडत नाहीत. नंबर 28. चहा बनवताना पाण्याला उकळी आल्यानंतर चहा पावडर घालावी, यामुळे चहाला कलर आणि स्वाद छान येतो. नंबर 29. जंक फूडमध्ये 0 पोषक तत्व असल्याने शरीर केसाची वाढ खुंटते, त्यामुळे जंक फूड जास्त खाणे टाळले पाहिजेत. नंबर 30. उन्हाळ्यामध्ये चपातीच्या कणिक कडक न होण्यासाठी आपण कणकेला तेल लावतो. तेल जर जास्त प्रमाणात लावल्यास चपात्या फुगत नाही. नंबर 31. आमटी, रस्सा, भाजी किंवा कढीमध्ये मीठ जास्त पडल्यास तर थोडे पाणी वाढवून थोडी साखर टाकावी, त्यामुळे खारटपणा कमी होईल. नंबर 32. तिळाच्या तेलात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण जास्त असल्याने तिळाच्या तेलाचा आहारात वापर करावा. हे तेल कधीकधी डोक्याला लावून मसाज करावे. नंबर 33. मुंग्या शेगडी ओट्यावर येत असल्यास हळद टाकावी, मुंग्या कायमच्या जातात. नंबर 34. चेहरा उजळण्यासाठी दह्यामध्ये मध मिक्स करून चेहऱ्यावरती 20 मिनिट लावून ठेवावे, नंतर स्वच्छ धुवून टाकावे, यामुळे चेहरा उजळून तजेलदार होतो. नंबर 35. ज्याच्या डोक्यावर केस कमी होतात त्यांनी अंड्यामधील व्हाईट बल्क केसावर लावावे, यामुळे केस मुलायम सिल्की होऊन दाट होतात. नंबर 36. त्वचेचा रोग न होण्यासाठी दुधासोबत कांदा कधीही खाऊ नये. नंबर 37. मनुका दररोज खावेत, त्यामुळे असलेली पोटदुखी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. नंबर 40. बटाट्याचा तसेच काकडीचा रस त्यात थोडेसे टाकून पेस्ट बनवावा आणि चेहऱ्यावर सुकेपर्यंत लावून ठेवावे, नंतर स्वच्छ धुवून टाकावे, यामुळे त्वचेवरील असलेले काळे डाग, वांगचे डाग काही दिवसातच निघून जातात, त्यामुळे आठवड्यातून 2दा तरी लावावे. नंबर 39. उन्हाळ्यात टॅनिंग तसेच डोळ्याखाली काळी वर्तुळे आली असतील तर कच्च्या दुधामध्ये हळद घालून आणि थोडेसे बेसन घालून मिश्रण तयार करावे. सुकल्यानंतर चेहऱ्यावरील पेस्ट धुवून टाकावी. तुम्हाला लवकरच काळी वर्तुळे नष्ट झाल्याचे दिसतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओमध्ये किचन टिप्स उपयोगी वाटल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. अशाच नवनवीन किचन टिप्स व माहितीसाठी आपल्या मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील. धन्यवाद.